ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री भीमाशंकर संपूर्ण माहिती व इतिहास. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल संपूर्ण माहिती व इतिहास खाली सांगितला आहे. एक परिचय. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र आणि प्रसिद्ध स्थळ आहे. हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भीमा नदीच्या उगमाजवळ वसलेले आहे. येथे घनदाट जंगल, डोंगर, पाण्याचे झरे आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे भक्तांना अद्वितीय शांतता लाभते. 2. स्थान. राज्य महाराष्ट्र, जिल्हा पुणे, गाव भीमाशंकर. उंची समुद्रसपाटीपासून अंदाजे 3250 फूट. नदी भीमा नदीचा उगम याच परिसरात. 3. पौराणिक इतिहास. भीम आणि कुंभकर्णाची कथा. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा एक पुत्र भीम होता. भीमाने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून अद्भुत शक्ती मिळवल्या आणि तो अत्याचारी झाला. भीमाने भगवान शिवाचे भक्त कामलोजी ऋषी यांना त्रास दिला. कामलोजींनी शिवाची प्रार्थना केली. शिवाने प्रकट होऊन भीमाशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. भीमाचा वध झाल्यामुळे येथे प्रकट झालेले शिवलिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले. चार. वास्तुशैली व मंदिर रचना. हे मंदिर नागरा शैलीत बांधलेले आहे. काळ्या दगडातून बनवलेले आणि कोरीव काम असलेले मंदिर साधेपणातही भव्य आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराभोवती जंगल आणि सह्याद्रीची निसर्ग संपदा आहे. 5. नैसर्गिक वैशिष्ट्ये. भीमा नदीचा उगम. मंदिराच्या मागे पर्वतरांगांमधून वाहणारे छोटे झरे मिळून भीमा नदीची निर्मिती होते. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. येथे समृद्ध जैवविविधता असून शकुनी पक्षी, मालन, माकडे, वनफुले यांचा वावर आहे. धबधबे. पावसाळ्यात परिसरात सुंदर धबधबे दिसतात. 6. धार्मिक महत्त्व. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कार्तिक महिन्यात येथे लाखो भाविक येतात. भीमाशंकरला दर्शन घेतल्याने पापांचे क्षालन होते आणि मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. 7. कसे जावे. पुणे 100 किलोमीटर. मुंबई अंदाजे 225 किलोमीटर. पुणे, नाशिक किंवा मुंबईहून बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते. शेवटच्या टप्प्यात थोडा घाट रस्ता आणि नैसर्गिक जंगलातून जाणारा मार्ग आहे. 8. आजचे महत्त्व. भीमाशंकर हे केवळ धार्मिक नाही तर निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि वन्यजीव प्रेमी यांच्यासाठी स्वर्ग आहे. येथील शुद्ध हवा, शांत वातावरण आणि ऐतिहासिक महत्त्व
यामुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. धन्यवाद. श्री शिवाय नमोस्तुभ्यम.